अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। गुंठेवारी धारकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा। सांगली महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी धारकांच्या प्रश्नासाठी अप्पर तहसीलदार कार्यालयावर गुंठेवारी चळवळीचे जनक चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात आलाय। महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी धारकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। या मागण्यांसाठी चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू करण्यात आलाय। सांगली मंडल अधिकाऱ्यांच्या कारभारावर अनेक जण नाराज आहेत। यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, तरी देखील मंडल अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जातंय। अप्पर तहसीलदार कार्यालयात मोठ्या प्रमाणात झिरो कर्मचारी काम करतात, त्यांना अद्याप हटवलं गेलेलं नाही। त्यांच्या माध्यमातून जनतेची लूट सुरू आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश संबंधित विभागाला दिले होते, मात्र त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेल्यामुळे व झिरो कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त केला गेला नाही व गुंठेवारी धारकांचे प्रलंबित प्रस्ताव देखील मार्गी लावले गेले नसल्याने शिवसेना गुंठेवारी विकास समितीच्या वतीने सांगलीच्या अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आल्याची माहिती शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे प्रदेशाध्यक्ष चंदन चव्हाण यांनी दिली। यावेळी जिल्हा प्रमुख अभिजित पाटील, बजरंग पाटील, प्रदीप माने, नईम शेख, बाबासाहेब सपकाळ, विजय बल्लारी, मनीषा पाटोळे, जयलाभ शेख आदी गुंठेवारी चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते। या प्रशासनानं गुंठेवारी नागरिकांचे जे बिनशेतीचे अकृषिक प्रस्ताव आहेत ते जवळजवळ गेले 8 ते 10 महिने झालं जवळजवळ 2600-2700 प्रस्ताव हे प्रलंबित ठेवलेले आहेत। नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत। लोकांच्या खूप अडचणी या गुंठेवारी परिसरामध्ये आहेत, मात्र या प्रशासनाला दया येणं झालेल्या आहेत। दुसरी गोष्ट, त्या लोकांचे तात्काळ प्रस्ताव निर्गत करून त्या लोकांना आदेश द्यावेत, ही मागणी आज आमची प्रमुख आहे। त्यानंतर दुसरी मागणी, बेकायदेशीर नोंदी घालून जवळजवळ 3 ते 3.5 कोटी रुपयाचा बंगला बांधणाऱ्या ह्या मंडल अधिकारी सर्कलची चौकशी झाली पाहिजे, त्याच्या कामकाजाची चौकशी झाली पाहिजे। बेकायदेशीर नोंदी मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत, याची चौकशी प्रशासनानं तात्काळ करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी। दुसरी गोष्ट, या 2017 रोजी राज्य सरकारनं कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये झिरो कर्मचाऱ्यांची नेमणूक करू नये म्हणून त्याने आदेश काढलेला आहे। त्या आदेशाचं सुद्धा उल्लंघन झालेलं आहे। गेल्या महिन्यामध्ये आम्हाला स्वतः कलेक्टर राजा निधे साहेबांनी पत्र दिलेलं आहे की तात्काळ गुंठेवारी चालू करा म्हणून असे आदेश अप्पर तहसीलदार, मिरज तहसीलदार यांना देण्यात आलेले आहेत। हे झिरो कर्मचारी बंद करा म्हणून आदेश देण्यात आलेले आहेत, मात्र ह्यांनी निर्ढावलेल्या या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। अन्यथा उद्यापासून कायदा आम्हाला हातात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।